आहे पण त्याचा संस्था कोणी ती फळभक्षण का करत नाही ही त्याची व्यथा होती. खरंय ना, त्याच्या अंगावर असणारी परिपक्व फळं कुणीच भक्षण करत नव्हतं. याच्या मुळाशी कारण आहे, कारण तो आम्र वृक्ष म्हणजे इतरत्र दुसरा तिसरा कुणी नसतो. पूर्वजन्मीचा तो वेदपती ब्राह्मण त्याच वेळी तो ब्राह्मण काय करायचा शिष्यांकडून आपल्या शिष्यांकडून हवं तसं मानधन घेत असे आणि त्यांना हवी तशी विद्या मात्र देत नसे. हा त्याचा दोष आणि याच्यासाठी पूर्वजन्मी केलेलं कृत्य आणि याच्यासाठी तो या जन्मी आम्रवृक्ष बनून पडला. देवाला तुझी लीला जाईल त्याचाही पलीकडे जाऊन पुन्हा मला एक गोमाता भेटली. तिला सुद्धा तोच प्रश्न केला पण त्याला सुद्धा मला सांगितलं जर का त्या अनंत जर का तुला भेटला असेल ना तर त्याला जाऊन सांग मला मूक असेल सुद्धा मी चारा वैरण का भक्षण करू शकत नाही. हे राजन, जी गोमाता तुला भेटली ती गोमाता म्हणजे इतरत्र कोणी नसून पूर्वजन्मीची भूमी म्हणजे जमीन होय. ती जमीन ब्राह्मणाला दान दिली होती. दान देऊन सुद्धा ती स्वतःमध्ये काहीच पिकवत नव्हती आणि याच्यासाठी हे त्याचं कृत्य आणि त्यावेळी केलेले कृत्य यावेळी अशा तऱ्हेनं फळास आलं. देवा त्याच्याही पलीकडे जाऊन एक मला ऋषभ भेटला. त्या ऋषभानं म्हणजे त्या बैलानं त्यावेळी स्वतःच्या मालकाला सोडलं होतं. स्वतःच्या मालकाला सोडून तो इतरत्र भटकत होता आणि याच्यासाठी त्याच्या जीवनानं त्याच्याही पलीकडे जाऊन एक गाडवाने हत्ती भेटला. त्याला सुद्धा प्रश्न केला आणि ते गाढव आणि हत्ती म्हणजे मध आणि मत्सर माणसाच्या अंगावर षडरिपू आणि त्या षडरिपूंपैकी मध आणि मत्सर त्रिवार सत्य. पण हिनं केलेलं व्रताचं काय निश्चित त्या व्रताला सुद्धा महत्व राहणार आहे. कोणत्या स्थितीत मला सांग, तू जे व्रत केलं त्या व्रताला कुणी सहकार्य केलं? मार्गात मिळालेली ती वयोवृत्त स्त्री, त्या स्त्रीच्या सहाय्याने तुम्ही त्या व्रताला प्रारंभ केला. ती स्त्री म्हणजे इतर कुणी नसतो या वैकुंठीच्या नारायणाची भार्या प्रत्यक्षानं लक्ष्मी होय. तुझ्या सहकार्यासाठी आली. हो हो हो, माझ्या भक्तांच्या सहकार्यासाठी पण देवा त्या व्रताचं महत्व आहे ना. या व्रताला सुद्धा महत्व राहणार आहे. या अनंताचं व्रत तुमच्याकरवी केलं गेलं. अनंत म्हणजे कधीही न संपणार, कधीही न अस्स पावणार. एवढंच नव्हे तर या व्रताला चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुरुवात केली. आजचा दिवस तोही चतुर्थीचा चतुर्दशीचा. चतुर्दशी म्हणजे या दिवशी चैतन्यकार शक्ती या प्रबळ असतात आणि म्हणून या व्रताला यापुढं अनंत चतुर्दशी या विश्वातील प्रत्येक गतिमान असलेल्या क्रिया या सर्पिलाकार असतात. म्हणून तुझ्या समवेत केवळ शेष नागाचं सुद्धा पूजन केलं जाईल. या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणून ओळखलं जाईल. गेलेले पुण्य गेलेलं धन हे जर का व्रत आचरण झालं असेल हे 14 वर्षाचं व्रत एवढंच नव्हे तर 14 ग्रंथीचा बांधून केलं असेल तर गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होईल. रसिक ज्येष्ठ दशावतारी कलावंत सन्मान्य राम कोरगावकर यांचे सुपुत्र सन्मान्य भूषण कोरगावकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यास लागवडाचं पारितोषिक दिलंय. तुम्हाला जमलेल्या तमाम प्रेक्षकांना वंदन करून मंडळाला वंदन करून माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे अनिल वडावडेकर यांच्याकडून माझ्या कलेचा गुरुसाठी गोमत पाठशाला तसंच तारी मामा यांच्याकडून ते हार्मोनियम मदत श्रीमान निखिल जोशी यांच्या कलेचा गुरुसाठी गोमत पाठशाला त्याचप्रमाणे श्री संतोष काशीराम सुतार यांनी कैलासवासी सुरेश महादेव मेस्त्री यांच्या स्मरणार्थ बघून दिलंय. संतोष सुतार यांचे आभार.
पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की उद्या सायंकाळी 7 वाजता मेघवाडी इन्कम टॅक्स कॉलनी जवळ पोलीस स्टेशन जवळ याच मंडळाचा म्हणजेच कैलासवासी भाविकलिंग पुस्तक कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा मुक्त झाली भानुमती हा शुद्ध पौराणिक विनोदी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांनी सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा.